आता जो जातीवाद चाललेला आहे, आपण सगळे भारतीय आहोत. आपण एका नॉर्मल हॉस्पिटलमध्ये जातो, जेव्हा एका पेशंटला ब्लडची गरज लागते, तेव्हा आपण हा विचार करतो की ती ब्लड मुसलमानाचं आहे, हिंदूचं आहे का पाकिस्तानाचं आहे? नाही. ते नॉर्मल आपण डॉक्टर ते ब्लड आपल्यामध्ये टाकतात आणि आपण जिवंत राहतो. पण आता जो हा प्रकार आहे, तो व्यक्ती तिथे जेवत असताना त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. आपल्यामध्ये असं मराठी माणसांमध्ये म्हटलं जातं की जेवणावरून जेव्हा आपल्याला कोणी आवाज देतो तेव्हा सुद्धा आपण उठत नाही, कारण जेवणाचा तो अपमान असतो. मग हा किती हे कृत्य घाणेरडं आहे आणि ह्याच्यातून आपल्याला म्हणजे मला बोलताना पण एकदम लाज वाटते की लोक अशी असतात की त्यांना माणुसकीच नाहीये. कारण आपण असं विचार करतो की अरे कुठला ऍक्सिडेंट झालं तरी आपल्याला एकदम भरून येतं की त्याच्या फॅमिलीला किती वाईट वाटणार किंवा त्याच्या फॅमिलीला कसं होत असेल त्याच्या फिलिंग्स. आणि हे लोक डायरेक्टली गोळ्या वगैरे चालवतात. मग यांना हृदय नाही का, यांच्या आतमधली जी जागृत असते ती मेलेली आहे असं मला तर वाटतं. हे सगळं रोखण्यासाठी काय ठोस पावलं उचलली गेली पाहिजे? ऍक्च्युली मला असं म्हणायचं की आपण फक्त येतो आणि 2 रुपयाची कॅन्डल जळून जातो, कोणाच्या भावना नाही समजत ना आपल्याला, कारण आपण तिथपर्यंत जाऊ नाही शकत आहे. मला असं म्हणायचं की आपल्या देशातलं जे राज्य आहे किंवा आता जे मोदी जे आहेत त्यांनी याच्यावरती ऍक्शन घेतली पाहिजे. जर तुम्ही आमची लोक तिथं गेल्यावर त्यांना गोळी घालून मारताय ना, तर आत्ताच्या आता ऑन दी स्पॉट इंडियामध्ये जेवढे फिरतायत ना पाकिस्तानी, त्यांना इथून बाहेर काढा. मला हे म्हणायचं. आणि सगळ्या हिंदूंना तुम्ही काय मेसेज द्याल? भारतीयांना मला हाच मेसेज द्यायचा आहे की आजकाल सगळे आपण न्यूज बघतो, रेप केस चाललेत, मर्डर केस चाललेत, ऍक्सिडेंट्स होत आहेत, सगळे प्रवास करतात आणि कोणाला फरक नाही पडत. ऑन दी स्पॉट कोणी येतं, कोणाला चाकू मारून जातं, समोरून माणूस जातो तर त्याला फरक नाही पडत. कारण आता आपण जर याला वाचवलं तर पोलीस विचारणार तुम्ही का तिथे करत होता, तिथे तुम्ही का उभा होता. आणि जनताचं काय ना, जनता सगळी मूव्ह ऑन झालेली आहे की सगळ्यांना आपली कामं आहेत, आपल्याला कामाला जायचंय, आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या, त्यामुळे लोक यांना प्रतिसाद करत नाहीयेत. तर मला हेच म्हणायचंय, जसं आपली फॅमिली आहे ना तसं आपण इतरांना कॉन्ट्रीब्युशन करून चाललो ना तर सगळ्या गोष्टी होतील. जर सगळ्यांना आपण सोडून बळ पाहिजे. ऍक्च्युली मला हे म्हणायचं की आपण सगळे एकत्र आलो तर करू शकतात. आता मी म्हणा किंवा तुम्ही म्हणा, आपण सगळे मिळालो तर ह्या सगळ्या गोष्टी होतील ना. आपण सगळं तुम्ही वेगळं करणार, मी वेगळं करणार तर काहीच होणार नाही.